नमस्कार. माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, कधी अध्यात्म, कधी संसारातल्या गोष्टी, कधी पालकांच्या जबाबदाऱ्या, हे असे वेगवेगळे विषय हाताळत कधी कधी मी तुम्हाला हलकसं खुमासदार पण काहीतरी द्यायचा विचार करते. मंडळी, साधे लाडू जे आपण करतो घरामध्ये, लाडू करणं सगळ्यांना येतात. पण त्यामध्ये मी एक हलकीशी छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगते, की जे लाडू आपण करतो, तेव्हा ते लाडूंना गोल वळताना असा बोटाचा हात दाबून ठेवायचा आणि मग असे असे एकाच साईजनी लाडू करायचे. मग काय होतं, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच. इथे या बोटाचा एक त्या लाडवाला थोडासा हलकासा गड्ढा पडतो आणि तो गड्ढा पडल्यामुळे मग काय होतं, त्याचा बेस जरा फ्लॅट होतो. तो फ्लॅट जो फ्लॅट बेस असतो, तो जर तुम्ही ताटात ठेवला की तो असा एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणजे एका ठिकाणी बसून राहतो, तो इकडे तिकडे हलत नाही, घरंगळत नाही. तर मग काय होतं, पानामध्ये छान पान आपण वाढलं, पातळ भाजी वाढली, रस्सा भाजी वाढली, तिखट चटण्या सगळ्या ओल्या चटण्या वगैरे वाढल्या आणि तिथे लाडू ठेवला. जर तो गोल असेल लाडू चेंडू सारखा, तर तो कुठेही घरंगळून जाऊ शकतो आणि मग त्या गोडाला तिखटाची आंबटाची चव लागते लाडूला. मग त्या लाडूची चव बिघडते हो. मग ते आपल्याला आवडेल का? म्हणून ही एक छोटीशी तुम्हाला लाडूची ट्रिक सांगितली. चण्याचा, रव्याचा, खोबऱ्याचा, बेसनाचा कुठलाही तुम्ही लाडू बांधा, स्टाईल हीच ठेवायची. म्हणजे मग तो घरंगळत नाही. नुसता गोल चेंडू सारखा कौशल्य वाटतं की गोल गोल बांधला, किती छान गोल केला हो. पण तो गोल आपला कुठेही लुंकत जातो ना मग पानामध्ये वाढताना. म्हणून ही एक आयडिया करायची. म्हणजे एक आयडिया आवडली असेल तर लाईक करा. आणखीन एक छोट्या छोट्या ट्रिक्स तुम्हाला मी सांगतच राहते, त्याबद्दल वादच नाहीये. तसंच इडलीचं पीठ फर्मेंट करताना थोडे त्यात पोहे टाकायचे, आपण तुम्हाला म्हटलंच होतं वाटताना. आणि जेव्हा तुम्ही इडली करता, त्यामध्ये थोडा सुद्धा सोडा किंवा इनो काहीही न टाकता तुम्ही त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि भरपूर म्हणजे चमच्यानी त्याला भरपूर वेळ फेटायचं. तेल टाकून, थोडंसं तेल, जास्त नाही लागत, खूप थोडंसं तेल टाकायचं आणि वाटलं तर थोडं घट्ट पाणी, म्हणजे दाटपणा पाहून त्याचं पाणी तुम्ही टाकू शकता पातळ घट्ट करायला. थोडं तेल टाकून तुम्ही चमच्यानी ते इडलीचं बॅटर हलवा आणि मग त्याच्या इडल्या करा. इतक्या पफी होतात की कोणाला वाटतं की यांनी सोडा टाकला का इनो टाकला. तसे केमिकल हार्मफुलच आहेत, आपण माहितीच आहे आपल्याला. तर आपण शक्यतो इतके अवॉइड करूच शकतो केमिकल्स. सुंदर इडली तयार होते, कोणाला वाटत सुद्धा नाही. आणि लोक विचारतात, मग हो तुम्ही सोडा टाकला होता का? आपण म्हणतो तुमच्या समोरच इडली केली, सोडा आणि इनो नाही टाकत नाही. आहे घरात पण आम्ही टाकत नाही, कारण नातू लहान असतात, मुलं लहान असतात. कशाला, चांगली होते तशी बिना सोड्याची, तर मग कशाला टाकायचं. तसंच एक पौष्टिक पदार्थ तुम्हाला मी सांगितलंच आहे, की मोड आलेले आपल्याकडे मूग असतात. ते एकदम आपण किती कमी टाकायचे म्हटलं तरी ते जास्त होतातच. आणि मुगाची उसळ केल्यानंतर थोडे मूग आपले मोड आलेले राहतात. घाबरायचं कारण नाही, फ्रीजमध्ये राहू द्या. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये थोडा लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडंसं बेसन, थोडंसं तांदळाचं पीठ, असं हे सगळं टाकून वाटा. आणि मग त्याची वाटलं तर छोटे छोटे पॅनकेक करा किंवा मोठे मोठे डोसे करा. हिरव्या चटणी सोबत खाऊन घ्या. भरपूर प्रोटीन्स तुम्हाला नाश्त्यात मिळतील. असे छोटे छोटे ट्रिक घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. कशा वाटतात, आवडल्या असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.